तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात वास्तव बनतं. प्रश्न हा नाही की तुम्हाला काय हवं आहे, प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःला त्यासाठी योग्य समजता का? जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचे विचारच तुमची वास्तवता घडवतात, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? जर मी सांगितलं की फक्त आपल्या विचारांच्या शक्तीने तुम्ही तुमचं आयुष्य, पैसा, नातेसंबंध, करिअर आणि नशीब सगळं बदलू शकता, तर तुम्ही तयार आहात का? अशी एक सत्यता जाणून घेण्यासाठी जी जगातील महान आध्यात्मिक गुरु डॉक्टर वेन डायर यांनी सिद्ध केली आहे. आजचा हा व्हिडिओ तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे विश्वास आणि तुमचं भाग्य सगळंच बदलू शकतो. तुम्ही जे विचार कराल तेच होईल, कारण तुम्ही तेच आकर्षित करता जे तुम्ही कल्पनांच्या स्वरूपात जगाला देता. चला सुरुवात करूया. वेन डायर यांच्या सर्वात शक्तिशाली शिकवणीसोबत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन्सच्या सर्वात गहन समजेसोबत. भाग 1. वेन डायर कोण होते? डॉक्टर वेन डायर हे फक्त लेखक किंवा मोटिवेशनल स्पीकर नव्हते. ते असे व्यक्ती होते ज्यांनी मानवी चेतनेच्या मर्यादा ओलांडत लाखो लोकांचं आयुष्य बदललं. त्यांचा जन्म 10 मे 1940 रोजी झाला. त्यांचं बालपण संघर्षांनी भरलेलं होतं. ते अनाथाश्रमात वाढले, पण त्यांनी कधी स्वतःला पीडित मानलं नाही. त्यांनी म्हटलं होतं, जर तुम्ही स्वतःला सतत पीडित समजत राहिलात तर तुम्ही कधीच विजेता बनू शकणार नाही. डॉक्टर डायर यांनी 40पेक्षा अधिक पुस्तके लिहिली, ज्यांपैकी अनेक न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर ठरली. त्यांचं सर्वात प्रसिद्ध पुस्तक होतं द पॉवर ऑफ इंटेन्शन, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचे हेतूच तुमची वास्तवता बनवतात. त्यांच्या सर्वात प्रसिद्ध वाक्यांपैकी एक होतं, यू डोंट अट्रॅक्ट व्हॉट यू वॉन्ट, यू अट्रॅक्ट व्हॉट यू आर. आता याचा अर्थ खोलात जाऊन समजून घ्या. तुम्हाला जे हवं आहे ते युनिवर्स तुम्हाला तेव्हाच देतं जेव्हा तुम्ही आतून तसं बनायला सुरुवात करता. जर तुम्हाला श्रीमंती हवी असेल, पण आतून तुम्ही घाबरत असाल, शंका घेत असाल किंवा स्वतःला त्यासाठी योग्य समजत नसाल, तर युनिवर्सकडे जाणारा सिग्नल हा कमतरतेचा असतो, समृद्धीचा नाही. म्हणजेच जर तुमच्या आत भीती, अस्वस्थता, कमतरतेची भावना आणि माझ्याकडे नाही अशी मानसिकता असेल, तर तुम्ही त्याच गोष्टी अधिक आकर्षित कराल, कमतरता, अपयश आणि अडथळे. पण जर तुम्ही आत्मविश्वासात, कृतज्ञतेत आणि मी योग्य आहे या भावनेत कंपन करत असाल, तर युनिवर्स त्याच ऊर्जेला प्रतिसाद देतं. कारण युनिवर्स तुमची भाषा नाही तर तुमची कंपनं ऐकतं. भाग 2. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? वेन डायर म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन ही फक्त इच्छा किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग नाही. हा एक दिव्य सार्वत्रिक नियम आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तसाच ब्रह्मांड आणि ऊर्जेचं रहस्य. हे युनिवर्स फक्त पदार्थांनी बनलेलं नाही, तर एका विशाल ऊर्जा क्षेत्राने बनलेलं आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना आणि प्रत्येक हेतू एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कंपन करतो. वेन डायर म्हणतात, संपूर्ण ब्रह्मांड ऊर्जा आहे. तुम्हाला ज्या वास्तवेची इच्छा आहे तिच्या फ्रिक्वेन्सीशी स्वतःला जुळवा आणि ती तुम्हाला मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा ते विचार तुमच्या मेंदूतून इलेक्ट्रिकल सिग्नल्सच्या रूपात बाहेर पडतात. हे सिग्नल्स तुमच्या भावना जागृत करतात आणि त्या भावना तुमच्यात एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करतात. हीच ऊर्जा ब्रह्मांडात पसरते. फॉर्म्युला समजून घ्या. विचार, भावना, फ्रिक्वेन्सी, आकर्षण, वास्तवता. म्हणजे तुम्ही जे विचार करता ते भावना बनतात. भावना ऊर्जा बनते आणि ती ऊर्जा तुमचं भविष्य आकर्षित करते. म्हणून जर तुम्ही सतत विचार करत असाल, माझ्याकडे पैसे नाहीत, कोणी मला समजत नाही, माझ्यासोबतच सगळं चुकीचं का होतं, तर हे शब्द नाही, तर त्यांच्या मागची कंपन ब्रह्मांडांपर्यंत पोहोचते आणि ब्रह्मांड म्हणतं, ठीक आहे, तुझी ऊर्जा सांगते की तुझ्याकडे नाही, मग मी तुला अजून नसणं पाठवतो. आणि म्हणूनच लोक म्हणतात, मला खूप इच्छा आहे की माझं स्वप्न पूर्ण व्हावं, तरी काहीच होत नाही, कारण ते इच्छा करतात पण कंपन कमतरतेत करत असतात. पण जर तुम्ही विचार केला, मी योग्य आहे, पैसा माझ्याकडे येत आहे, ब्रह्मांड माझी मदत करत आहे, माझ्यात माझं आयुष्य बदलण्याची शक्ती आहे, तर तुमचं मन, शरीर आणि आत्मा कृतज्ञता, समृद्धी आणि विस्ताराच्या ऊर्जेत कंपन करू लागतात. आणि मग युनिवर्स म्हणतं, हो, ही व्यक्ती घेण्यासाठी तयार आहे, पाठवा यश, प्रेम, पैसा आणि संधी. वेन डायर यांचा सर्वात गहन संदेश, जसं तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता. हे फक्त कविता नाही, हा क्वांटम वास्तवतेचा सिद्धांत आहे. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य, शक्तिशाली, प्रेमळ आणि समृद्ध समजता,
जरी तुम्ही सध्या संघर्षात असाल तरी युनिवर्स ते खरं करून दाखवतं. तुम्ही ब्रह्मांडाकडे काही मागत नसता, तुम्ही ब्रह्मांडाला सिग्नल देत असता की तुम्ही कोण आहात आणि ब्रह्मांड उत्तर देतं, तू जो आहेस तेच मी तुला परत देईन. भाग 3. वेन डायर यांच्या 5 सर्वात जबरदस्त शिकवणी. 1. तुम्ही दिवसभर जे विचार करता तेच तुम्ही बनता. वेन डायर यांच्या या वाक्यात आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य दडलं आहे. तुमचे विचार हवेत उडून जाणाऱ्या गोष्टी नाहीत, ते सर्जनशील शक्ती आहेत ज्या तुमच्या वास्तवाला आकार देतात. जर तुम्ही दिवसभर स्वतःला कमकुवत, दुर्दैवी किंवा त्रस्त समजत असाल तर तीच तुमची ऊर्जा बनते आणि ब्रह्मांड तीच ऊर्जा परत तुमच्याकडे पाठवतं. पण जर तुम्ही पूर्ण विश्वासाने विचार केलात की तुम्ही शक्तिशाली आहात, योग्य आहात आणि तुम्हाला हवं ते मिळण्यास पात्र आहात, तर युनिवर्स तुमच्या त्या विश्वासाचा आदर करतं. तुमचे विचार म्हणजे तुमच्या भविष्याची बीजे आहेत, म्हणून विचार करा, कारण तीच तुमची दुनिया बनवत आहेत. 2. पाठलाग करू नका, आकर्षित करा. जग तुम्हाला शिकवतं यशाच्या मागे धावा, पण वेन डायर म्हणतात कंट्रोल करण्याची गरज सोडा आणि दैवी प्रवाहावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही रेसिस्टन्स निर्माण करता आणि रेसिस्टन्स मॅनिफेस्टेशन थांबवतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःला दैवी प्रवाहाच्या हवाली करता, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की युनिवर्स तुमच्या सर्वोच्च भल्यासाठी काम करत आहे, तेव्हा गोष्टी सहजपणे तुमच्याकडे येऊ लागतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये नसता, तर ऑनलाइनमेंटमध्ये असता. म्हणून पाठलाग सोडा आणि चुंबक बना. शांततेने, विश्वासाने आकर्षित करा. 3. आधी अनुभवा, मग पाहाल. वेन डायर म्हणतात, जे तुम्ही अनुभवू शकत नाही ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकत नाही. व्हिज्युअलायझेशन एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याहून महत्त्वाची आहे भावना. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अशी अनुभवता जणू ती आधीच तुमच्या आयुष्यात आहे, तेव्हा तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी त्या वास्तवाशी जुळवता. जर तुम्हाला समृद्ध आयुष्य हवं असेल तर तुम्हाला ती समृद्धी आत्ताच अनुभवावी लागेल. आत्ताच श्रीमंत असल्यासारखं अनुभवा, निरोगी असल्यासारखं अनुभवा, प्रेम मिळाल्यासारखं अनुभवा, कारण तुमच्या भावना म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी आहे. 4. इगोमधून हायर सेल्फकडे जा. इगो म्हणतो, मी काहीच नाही, मला जगाकडून मान्यता हवी, मला काहीतरी सिद्ध करायचं आहे. पण हायर सेल्फ म्हणतं, मी आधीपासून पूर्ण आहे, मला काही बनण्याची गरज नाही, फक्त मला मी कोण आहे हे आठवायचं आहे. वेन डायर यांनी संपूर्ण आयुष्यभर याच बदलाबद्दल सांगितलं. इगोमधून बाहेर पडून आपल्या दैवी स्वरूपात परत या, कारण जेव्हा तुम्ही भीती, तुलना, मत्सर किंवा अपराधीपणातून काम करता तेव्हा तुम्ही लो व्हायब्रेशनमध्ये असता आणि लो व्हायब्रेशन फक्त नकारात्मकता आकर्षित करतं. पण जेव्हा तुम्ही अंतर्मनातील शांतता, कृतज्ञता आणि विश्वासातून काम करता तेव्हा चमत्कार तुमचा मार्ग शोधतात. 5. आधीच कृतज्ञ व्हा. वेन डायर म्हणतात, कृतज्ञता ही समृद्धीची दारं उघडणारी किल्ली आहे. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे तिच्यासाठी आधीच धन्यवाद द्या. हे युनिवर्सला सांगतं की तुम्ही तयार आहात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला नवीन घर हवं असेल तर आत्तापासून दररोज त्यासाठी धन्यवाद द्या. अनुभवा की ते घर आधीच तुमचं आहे. थँक यू युनिवर्स फॉर माय ब्युटिफुल पीसफुल होम. थँक यू फॉर फायनान्शियल फ्रीडम. थँक यू फॉर लव, हेल्थ, पीस अँड एव्हरीथिंग आय डिझायर. कृतज्ञता तुम्हाला कमतरतेतून समृद्धीकडे घेऊन जाते आणि जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी बदलते तेव्हा वास्तवही बदलते. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.